मिनी विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी आता सुरू होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आज अधिसूचना जारी होण्याची शक्यता आहे। 9 जूनला भाजप आणि ठाकरेंची शिवसेना निवडणुकांसाठी रणशिंग फुंकणार आहे। मुंबईत एकाच दिवशी भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे मेळावे आहेत। भाजपचा मेळावा योगी सभागृहात तर ठाकरेंचा मुलुंडच्या कालिदास सभागृहामध्ये होणार आहे। 9 जूनला योगी सभागृहामध्ये मेळावा होणार आहे तर 9 जूनला कालिदास सभागृहामध्ये सुद्धा ठाकरेंचा मेळावा होणार आहे। मिनी विधानसभेच्या रणधुमाळीला अखेर आता सुरुवात होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत। त्यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका, मिनी विधानसभा ज्याला समजले जाते ते, जिल्हा परिषदांच्या निवडणुका, पंचायत समिती या निवडणुकासाठी आता सर्वच पक्ष तयारी करतील। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले। सुशांत, आपण पाहतोय मिनी विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार आहे आणि या निवडणुकांसाठी अधिसूचना जारी आज होण्याची शक्यता आहे। याच संदर्भात भाजपच्या माध्यमातून मात्र आता रणनीती आखण्यात येते। काय ताजे अपडेट आहेत? अगदी खरं आहे करण, मिनी विधानसभा अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्या असे आदेश कोर्टाने दिल्यानंतर आता सगळेच पक्षांची घाई जी आहे ती सुरू झालेली आहे। बैठकांचं सत्र देखील सुरू झालेलं आहे। भाजप राज्यात सत्तेत आहे, महायुती, आणि महायुतीने अर्थात बैठका घ्यायला सुरुवात केलेली आहे। 9 तारीखला भाजपकडून एक मुंबईत दादर येथील योगी सभागृह येथे मेळाव्याचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे आणि या मेळाव्याला काही केंद्रीय मंत्री देखील येऊ शकतात अशी आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे। त्यामुळे 9 तारीखला भाजप स्थानिक स्वराज्य संस्था आणि विशेषतः मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काय रणशिंग फुंकणार आहे हे बघणं तितकंच महत्त्वाचं आहे। कारण मुंबई महानगरपालिकेत गेली अनेक वर्ष ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता आहे। 2017ला आपण जर बघितलं असेल तर भाजपनं चांगली कामगिरी केली होती आणि सर्वाधिक नगरसेवक जे आहेत ते निवडून आणले होते। आता राज्यातलं समीकरण बदललं आहे। राज्यात महायुतीचं सरकार आहे, एकनाथ शिंदेंची शिवसेना, भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र आहेत। अशात मुंबई महानगरपालिका देखील आपल्या ताब्यात ठेवणं हे भाजपचं लक्ष आहे आणि त्या दृष्टिकोनातून भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार काम करताना पाहायला मिळतात। काल देखील आशिष शेलार यांनी जिल्हाध्यक्षांची बैठक बोलवली होती आणि जिल्हाध्यक्षांना आदेश दिलेत की मुंबईतील प्रत्येक घराघरात मोदी सरकारची कामं, राज्य सरकारची कामं ही पोहोचली पाहिजे, कारण आगामी मुंबई महानगरपालिका ही भाजपसाठी महत्त्वाची आहे। आणि या दृष्टिकोनातून करण जर बघितलं असेल तर 9 तारीखला एका मेळाव्याचं आयोजन करण्यात येतं आणि या मेळाव्यात आशिष शेलार असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, भाजपचे इतर नेते आणि भाजपचे काही केंद्रीय नेते काय बोलणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। करण, नक्कीच सुशांत आपल्याशी असाच जोडलेला, आपल्यासोबत पद्मेश पवार सुद्धा जोडलाय। पद्मेश, आपण पाहतोय मुलुंडच्या कालिदास सभागृहामध्ये ठाकरेंचा सुद्धा मेळावा होणार आहे। आगामी काळातल्या निवडणुकांच्या दृष्टीने सध्या तयारी सुरू आहे। काय ताजे अपडेट आहेत? नक्कीच करण, सुरुवातीपासून ठाकरेंची सेना आहे ती बीएमसीच्या निवडणुकीच्या तयारीला लागली होती। 9 तारखेला आज एक महत्त्वाचा मेळावा असणार आहे। आदित्य ठाकरे हे जे स्वतः मार्गदर्शन करणार आहे। अनेक दिवसांपासून आदित्य ठाकरे असतील ते रस्त्यावरती उतरून जे महायुतीचे जे सरकार आहे त्याच्यावरती टीका करत होते। जो आपण जर या पावसामध्ये सुरुवातीपासून जे पाऊस सुरू झाला होता त्यापासून, त्याचबरोबर जे अनेक नाली सफाईची कामं ती झाली नव्हती, त्याचबरोबर कॉन्क्रीटची कामं ती झाली नव्हती, या संदर्भात स्वतः आदित्य ठाकरे पुढाकार घेऊन कुठेतरी आपण बघू शकतो की सरकारला कुठे टीका करत होते। याच पार्श्वभूमीवरती आता कुठेतरी जी ठाकरेंची सेना आहे ती आता बीएमसी निवडणुकीच्या तयारी लागलेली आहे। स्वतः आदित्य ठाकरे या मेळाव्याला मार्गदर्शन करणारे उद्धव ठाकरे यांनी अनेक दिवसांपासून बैठका देखील मातोश्रीवरती चालू केलेल्या आहेत। अनेक जे पदाधिकारी आहेत त्यांच्या बैठका सुरू केल्या आहेत। ठाकरेंची जी महत्वाची भूमिका असणारी ती धारावीच्या प्रकल्पासंदर्भात, धारावीच्या प्रकल्पाला ठाकरेंनी कडक विरोध केला, त्या संदर्भात काल एक महत्वाची बैठक त्यांनी घेतली होती। या संदर्भात ते आता भविष्यात मोर्चा देखील काढणार असं त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना सांगितलं। त्याचबरोबर या बीएमसीच्या निवडणुकीसाठी ठाकरेंचा जो मोटिव्ह असणार आहे तो म्हणजे मराठी माणसाची होणारी जी मुंबईत गळचेपी, असं करून ते कुठेतरी या बीएमसीच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहे। धारावीचा मुद्दा असेल, मराठी माणसाचा मुद्दा असेल, कशी जे भारतीय जनता पक्ष शिवसेनेला फोडण्याचं काम करतात, मराठी माणसाला तोडण्याचं काम करतात, हा एजेंडा घेऊन ठाकरेंची सेना या नक्कीच पद्मेश, तर आगामी काळात सर्वच पक्ष आता रणनीती आखतायत, निवडणुकांची तयारी करतायत। खूप खूप धन्यवाद पद्मेश आणि सुशांत सावंत या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।